प्रत्येक घरात वांग्याची भाजी ही वेगवेगळ्या खास पद्धतीनं बनवली जाते. आज मी माझ्या घरामध्ये नेहमी बनणारी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीची लसणातल्या वांग्याची भाजी बनवणार आहे. ही भाजी बनवायसाठी खूप सोपी आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी तेलामध्ये बनते आणि खूप खायला रुचकर लागते. तर ही भाजी बनवण्यासाठी मी 1/2 किलो वांगी धुवून त्याला अशी मधून चिरून घेतलेले आहेत. वांगी चिरत असताना मध्ये किडे वगैरे तर नाहीत हे एकदा चांगलं तपासून घ्यायचे. आणि असेच हे सगळे वांगे मध्ये लसणाची चटणी भरता येईल असे मी त्याला कट करून घेते. तर असे हे आपले वांगे कट करून झालेले आहेत. तर हे वांगे काळे पडू नये यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन हे वांगे त्यात बुडत ठेवून पाण्यामध्ये त्याला टाकून ठेवून देऊत. आणि आता मसाल्याची तयारी करू. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे. लसणातलं वांग आहे तर लसूण जास्त पडेल. तर अर्धी वाटी लसूण, सुकं खोबरं, धुवून चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे लाल मिरची पावडर. माझं मिरची पावडर जास्त तिखट नसल्यामुळे मी 2 चमचे घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ. माझ्याकडे भाजून वाटलेलं तिळाचं कूट होतं म्हणून मी तिळाचं कूट टाकते. ते नसेल तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकू शकतात भाजलेले. तर हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. तर असं हे आपला मसाला मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे. त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊत. आणि आता आपण जे वांगे पाण्यामध्ये भिजत घालत ठेवलेले होते त्याला आता पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि आता ह्या वांग्यामध्ये जो आपण मसाला वाटून ठेवलेला आहे तो मसाला वांग्यामध्ये आपण भरणार आहोत. तर ह्या लसणातल्या वांग्यासाठी मसाला खूप जास्त नाही लागत, कारण का लसणाचं आणि लाल मिरचीचं वाटण असल्यामुळे ते खूप उग्र असते. त्यामुळे थोडंच मसाला आपल्याला मध्ये भरायचा आहे. तर अशा वांग्याच्या कळ्या मोकळ्या करून त्याच्यामध्ये मसाला भरून त्याला दाबून घ्यायचे, म्हणजे आपला मसाला कढईमध्ये टाकल्यानंतर सुटणार नाही. तर अशा पद्धतीनं थोडा थोडा मसाला हा वांग्यामध्ये काढून भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त मसाला नाही आहे, थोडाच मसाला आहे. आणि लसणामुळे आणि कोथिंबीरमुळे हा मसाला हा थोडासा ओलसर आहे, त्यामुळे भरायला पण सोपा जातो. तर अशाच पद्धतीनं मी सगळे वांग्यांमध्ये मसाला भरून घेते. आपण जेवढा लसणाच्या चटणीचा मसाला वांग्यात भरण्यासाठी बनवला होता तेवढा मसाला आपला पुरलेला आहे. तर अशा पद्धतीनं सर्व वांगे भरून झालेले आहेत. तर गॅसवर कढई ठेवून त्यात अगदी थोडंसं तेल टाकून त्यात लसणाची चटणी भरलेले वांगे एक एक करून सोडून घ्यायचे आणि झाकण ठेवून त्याला वाफवून घ्यायचे. पाच मिनिटानंतर काढून त्याला चेक करायचे आणि पलटून घ्यायचे. तर देठानं वांग सहज उचलता येते, गरम नाही लागत. तर मी हातानंच वांगे पलटून घेते आणि परत दुसऱ्या साईडनं झाकून त्याला आणखीन 5 मिनिटासाठी शिजायला ठेवते. तर वांगे आपले मस्त भाजलेले आहेत. वांगे आपले भाजलेले आहेत का नाही हे चेक करण्यासाठी काट्या चमचा किंवा सुरीचं टोक देठाच्या बाजूने मध्ये टाकून बघायचं. सहज गेलं तर याचा अर्थ वांग आपलं शिजलेलं आहे. मी आणखीन थोडा वेळ हे वांग थोडंसं झाकून शिजवून घेते. तर अशा पद्धतीने आपले वांगे मस्त भाजलेले आहेत. तर त्याला एका डिशमध्ये काढून घेते. वांग्याचं टेक्स्चर बघूनच कळते की वांगे मस्त भाजलेले आहेत. तर असे हे आपले लसणातले वांगे तयार झालेले आहेत. भाकरीसोबत, पोळीसोबत आणि सोबत तोंडी लावायला ताक असेल तर खूपच छान लागते. रेसिपी तुम्ही बनवून पहा आणि कशी झाली मला नक्कीच कळवा.